रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. आज आपण बघणार आहोत कटोरीची फिनिशिंग सहित कशी जोडायची ते आणि समोरचा पार्ट मागच्या पार्टपेक्षा जास्त झाला ते कसं ॲडजस्ट करायचं ते. चला तर मग बघूया. ब्लाऊज शिवताना छोट्या छोट्या बारकाया लक्षात घेतल्या की ब्लाऊज अजिबात बिघडत नाही. थोडं संयमाने ब्लाऊज शिवलं की व्यवस्थित ब्लाऊज फिनिशिंग सहित बसतं. तर आपल्याला अस्तरचा पार्ट आणि कटोरीचा पार्ट जोडून घ्यायचे आहे. चारही पल्ले कटोरी आणि कटोरीचा अस्तरचा भाग आणि अस्तर हे एकमेकावर ठेवून पूर्ण फिनिशिंग सहित जोडून घ्यायचे आहे. आणि एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. थोडाही एक सूतसुद्धा एक्स्ट्राचा कापड ठेवायचा नाही, कारण त्यामुळे एक्स्ट्राचा भाग ठेवला की समोरचे मापं ही चुकत जाते आणि मापं चुकले की नंतर ब्लाऊज चुकत जाते. एकदा कैची लागली की कैची काही थांबत नाही. कैची लागायच्याच अगोदर आपल्याला कोणता पार्ट कट करायचा आहे आणि कुठून कट करायचा आहे हे थोडं बारकाईनं लक्ष द्यायचं आहे. चला तर मग बघूया. मी कापड आणि अस्तर पूर्ण चारही पार्ट जोडून घेतले आणि कटिंगसुद्धा करून घेतली. बघा किती फिनिशिंग सहित कटिंग आलेली आहे. आणि नवशिक्या असेल तर त्यांनी थोडे प्रेस घुमवून घ्यायचे. त्यामुळे ब्लाऊज शिवायला खूप सोपं पडतं आणि मदतसुद्धा होते. चुरड्या पडलेला ब्लाऊज शिलाईमध्ये कमी जास्त कापड जास्त शिल्लक राहतो. तर कटोरीचा समोरचा भाग आणि कटोरी ही आपल्याला बरोबर आपण जेवढं मार्जिन ठेवलेलं आहे तेवढंच आपल्याला ते पूर्ण भाग जोडून घ्यायचा आहे. आपण जर अर्धा इंचाची मार्जिन ठेवून शिल्लक ठेवली असेल शिवण्यासाठी तर अर्धा इंचाची मार्जिन ठेवूनच आपल्याला त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जर पाव इंच ठेवली असेल तर पाव इंच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघा. आणि कटोरी समोरचा भाग आणि कटोरीचा भाग जर कधी त्याची फुगीरता येत नाही किंवा थोडं दबल्या जाते. त्यासाठी आपण काय करायचं ते एक ट्रिक आज तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण कटोरी आणि समोरचा भाग एकावर एक शिलाई देऊन डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आणि ताईंनो, कटोरी व्यवस्थित पलटण्यासाठी आपल्याला शिलाई मारून झाल्याच्या नंतर शिलाईवर कैची न येऊ देता आपल्याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे. त्यामुळे कटोरीसुद्धा पलटण्यात इझी जाते. हे बघा, मी पाव इंचाचा भाग शिल्लक ठेवलेला आहे आणि पाव इंच शिलाई मारून घेतलेली आहे. हे बघा, छोटे छोटे टक्स मारले, कट मारले की कटोरी खूप सोप्या पद्धतीने पलटल्या जाते. त्यामुळे आपल्याला ब्लाऊज फिनिशिंगलासुद्धा मदत होते. पूर्ण दोन्ही ब्लाऊज भागाला मी अशा टक्स लावून घेतलेला आहे. हे बघा, आणि किती सुंदर आणि फिनिशिंग आलेलं आहे. आणि दुसरी ट्रिक इथे आता आपण बघणार आहोत. ती कोणती? चला समोर बघूया. तुम्हाला कटोरी कशी कापायची याचा व्हिडिओचा हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी आधीच ब्लाऊजची कटोरी काढून ठेवलेली होती. त्या कटोरीचे माप घेतले. तर आपल्या कटोरीचा टक्स कधी-कधी कमी जास्त होतो आणि त्याचा भाग फुगीर येत नाही. कटोरीचा भाग जर फुगीर आला नाहीत तर ते फिनिशिंग दिसत नाही. तर आपला टक्स आपण जुन्या ब्लाऊजचा टक्स कितीवर आला आहे तो आपण मापून घ्यायचा आणि तिथून समोर अर्धा इंच शिलाईत जाते. तर तिथून आपल्याला तिथपर्यंत अंतर मोजून एक रेष ओढून घ्यायची आहे. बघा मी कसं व्हिडिओ स्किप न करता बघा, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. बघा कुठून माप घ्यायचं आहे आणि कुठपर्यंत. अर्धा इंच शिलाईत जाते आणि इथून आपल्याला आपलं जुनं फिटिंगमध्ये व्यवस्थित बसणारं ब्लाऊज कटोरी त्याचं माप घ्यायचं आहे इथपर्यंत आणि तेच आपल्याला नवीन ब्लाऊजवर माप तशाच प्रकारचे टाकून मापून घ्यायचं आहे. त्यामुळे कटोरीसुद्धा फिनिशिंगसहित बसते आणि व्यवस्थित बसते. ज्या नवशिका आहे त्यांना खूप सोपं जाईल हा व्हिडिओ. तर आपल्याला ब्लाऊजची शिलाई बाहेर न देता घरच्या घरी ब्लाऊज कसं फिनिशिंगसहित शिवायचं हे आता आपण नवशिक्यांनासुद्धा
समजू शकेल इतक्या साध्या पद्धतीनं आपण सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करते तुम्हालासुद्धा लक्षात आलेलं असेल. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ताईंनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा. आणि इथे मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेतलेला आहे. दोन्ही पार्ट व्यवस्थित जेवढी शिलाई त्यामध्ये शिल्लक राहिली असेल तेवढी शिलाई इथेसुद्धा मारायची. आणि टक्स दिले त्यामुळे फिनिशिंगसहित आपल्याला कटोरी पलटण्यातसुद्धा मदत होते आणि आपली कटोरीचं ब्लाऊज चुकतसुद्धा नाही. तुम्ही बघू शकता मी कसं माप केलं आहे आणि कोणत्या ट्रिक सांगितल्या. तुम्हाला जर व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओ स्किप न करता हळूवारपणे पुन्हा हाच व्हिडिओ बघून तुम्ही प्रयत्न करायचा आहे. हळूहळू सुरुवातीला चुकेल आणि नंतर लक्षात येईल. बघा मी इथेसुद्धा कट मारून घेतलेला आहे. दोन्ही भागात थोडा वेळ जर लागते पण फिनिशिंगसहित ब्लाऊज आपलं रेडी होते. आणि आपला कधी-कधी कटोरीचा भाग, समोरचा भाग आणि मागचा भाग हा कमी जास्त होतो. त्यासाठीसुद्धा एक मी ट्रिक तुम्हाला इथे सांगणार आहे. बघा, समोरचा भाग पूर्ण पलटून घ्यायचा आणि आपल्याला कटोरी लावून घ्यायची. कटोरीच्या खालची क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आणि बॅक साईड त्यावर ठेवून थोडं फिनिशिंगसहित आणि बघा जिथपर्यंत आपल्या बॅक साईड आलेली आहे तिथपर्यंत आपल्याला क्रॉसपट्टीची मार्जिन करून घ्यायची आहे. आणि अस्तरच्या कापडापेक्षा अस्तरची क्रॉसपट्टी हे एक सूत कमी कापायची. त्यामुळे फिटिंग व्यवस्थित बसते. बघा समोर मुंड्याला मुंडा लावून ठेवलेला आहे आणि समोर बघा त्यामुळे इथे कमी जास्त झालेले नाही आहे. ही एक तिसरी ट्रिक मी खूप साध्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपलं ब्लाऊज चुकेल नाही. तर ह्या ट्रिक्स वापरून तुम्हीसुद्धा नवशिक्या ब्लाऊज शिवण्यास तुम्हाला मदत मिळेल. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा ताईंनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया असा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.